हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 17वा हप्ता, 18वा हप्ता आणि 19वा हप्ता म्हणजे ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना पेंडिंग लाभ मिळणार का याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, 17वा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, 18वा हप्ता म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि हा 19वा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता, हे तिन्ही महिन्याचे 4,500 रुपये तुम्हाला भेटणार का? आणि सरकारनं हे पैसे तुम्हाला लाडक्या बहिणींना द्यायला पाहिजे का? याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे. कारण हे के-वाय-सी चुकल्यामुळे लाभ थांबलेला आहे. म्हणजे काय, की सरकारच्या चुकीमुळे लाभ थांबलेला आहे, की ही लाडक्या बहिणींनी स्वतःहून चुका केलेल्या नाही आहेत. लाडक्या बहिणींची कोणतीच चुकी नसताना सरकारने हे पैसे बंद केलेले आहेत. म्हणून सरकारने हा 4,500 चा जो मानधन आहे, हप्ता आहे लाडक्या बहिणींच्या अकाउंटला फेब्रुवारीच्या ज्या हप्त्यासोबत म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये जो हप्ता येईल, जानेवारी, डिसेंबर आणि नोव्हेंबरचे हे तिन्ही हप्ते एकत्र देण्यात यावे ही सरकारकडे आपली मागणी होती आणि त्यातच तुम्ही जर बघितलं असेल 1 करोड बहिणींचा लाभ बंद सरकारने केलेला आहे. आणि अशी काही माहिती आलेली आहे लाडक्या बहिणींनो, की आता जो जानेवारीचा हप्ता आहे हा सुद्धा अनेक लाडक्या बहिणींचा बंद होणार आहे. आता जर नंबर बघितला असेल, आता ज्या बहिणींना आपण असं म्हणू शकतो की डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला, त्या बहिणींचा आकडा आहे 1,57,00,000 1,57,00,000 इतका आकडा आहे. पण काही पत्रकार माध्यमांमध्ये बोलताना आणि सोबतच काही मित्रांकडनं इन्फॉर्मेशन भेटली मला. माझे जे सहकारी मित्र गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये आहेत, त्यांच्याकडनं इन्फॉर्मेशन मिळाली, की हा जो जानेवारीचा हप्ता आहे, अनेक लाडक्या बहिणींना बंद होणार आहे. म्हणून या माझ्या मित्रांकडनं मला असं माहिती मिळालं, की फक्त 1 करोड पर्यंतच बहिणींना आता इथून पुढचे लाभ सुरू राहणार आहे. कारण 57,00,000 बहिणींनी जी ई-के-वाय-सी केली आहे, म्हणजे सगळ्याच बहिणींनी ई-के-वाय-सी केली म्हणून त्यांना लाभ भेटला तर यापैकी अल्मोस्ट 57,00,000 म्हणजे 50,00,000पर्यंत बहिणी अपात्र ठरणार आहे. कारण निकष चेक केले जाणार आहे. सगळे निकष बघितले जाणार आहे, की तुम्हाला 2.5 लाखाच्या तुमचं खाली उत्पन्न आहे का? तुमच्याकडे 4 व्हीलर आहे का? एका कुटुंबामध्ये 2 महिला लाभ घेत आहे का? सगळं चेक केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला जो लाभ आहे तो दिला जाणार आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, जे माझे सरकारी मित्र आहे, शासनामध्ये कार्यरत आहे, यांनी ही आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, की फक्त 1 करोड बहिणींना. आणि जर लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही असंच करत राहिला, तुम्ही सरकार विरोधात आंदोलन केलं नाही, सरकार विरोधात तुम्ही काही पुढच्या स्टेप्स घेतल्या नाही, आर-टी-आय जसं आपण करतोय. मी काल इतके सुंदर व्हिडिओ बनवले, की तुम्ही सपोर्ट करा, तुम्ही कमेंट करा आणि या व्हिडिओला काहीच सपोर्ट आलेला नाही आहे. आणि मग लाडक्या बहिणींनो, काही लोकं असे व्हिडिओ बनवतात, खुशखबर, आनंदाची बातमी, यांनी हे वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य केलं, तर लाखो व्ह्यूज बघतो आणि तुमच्या मागण्यांसाठी तुम्हाला इथून या स्कीम मधून बाहेर काढावं नाही, तुमचा लाभ बंद करावा नाही, यासाठी आपण अतोनात प्रयत्न करतोय. पण लाडक्या बहिणींनो, तुम्ही कधीच आपल्या व्हिडिओला सपोर्ट देत नाहीये. म्हणून एवढीच शोकांतिका आहे, की जिथे तुम्हाला खरं सांगितलं जातं, जिथे तुम्हाला योग्य सांगितलं जातं, तुम्ही तिला सपोर्ट करत नाही. तर लाडक्या बहिणींनो, आर-टी-आय आणि ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू असेल, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये असाल त्या जिल्ह्यामध्ये आंदोलन करा. एकत्र या सगळ्या लाडक्या बहिणी ज्यांचा लाभ बंद झालेला आहे. कारण हे सरकार बोगस आहे. नालायक सरकार आहे, ढोंगी सरकार आहे. स्वतःच्या कामासाठी लाडक्या बहिणींचा वापर यांनी करून घेतलेला आहे. तर आता पुढे असं होता कामा नये. आणि त्याच्यामध्येच लाडक्या बहिणींनो, एक आपले महाराष्ट्राचे एकनाथजी शिंदे साहेब आहे. यांनी काय म्हटलंय बघा, आता एक मोठी अपडेट आहे. फक्त हे निवडणुकीचा जुमला आहे, जुमला. तुम्हाला पैसे देणार नाही, सगळं तुम्हाला वाचून दाखवतो लाडक्या बहिणींनो. हे पहा काय म्हटलं, लाडक्या बहिणींना ₹2100 कधीपासून मिळणार? डेप्युटी सीएम एकनाथजी शिंदे यांनी दिली गुड न्यूज. मोठी अपडेट आजची बघा, 27 जून, 27 जून मध्ये 27 जानेवारी 2026, 8:52 ही न्यूज आहे. लाडक्या बहिणींनो, आईची काटकसर पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पाहिले होते, याचा विचार करून महिलांसाठी लाडकी बहीण आणली होती, असं एकनाथजी शिंदे यांनी म्हटलं. पण दादा, तुम्हीच सांगा हो, तुम्हीच सांगा. तुम्ही स्वतःला म्हणता ना, की आईची आणि पत्नीच्या डोळ्यातील अश्रू बघितले. मग आता इतक्या लाडक्या बहिणी अपात्र ठरवल्या तुम्ही, बरोबर? सोबतच ज्या बहिणींची ई-के-वाय-सी करून नाही दिली, त्यांची ई-के-वाय-सी झालीच नाही. भीतीपोटी म्हणा किंवा काही वेगळ्या कारणास्तव म्हणा, ज्या बहिणी एकल होत्या त्यांची ई-के-वाय-सी झाली नाही. मग यांच्या डोळ्यातील अश्रू कुठे गेले? यांच्या डोळ्यातील अश्रू सुद्धा तुम्हाला बघावे लागतील ना एकनाथजी शिंदे साहेब. असं थोडी नाही, की बाबा आईची बघितली आणि पत्नीची बघितली, मान्य आहे मला. पण या महाराष्ट्रातील बहिणींची तुम्ही अश्रू का बघत नाहीये? फक्त या बहिणींचा तुम्ही निवडणुकीसाठी का वापर करताय? वोट बँक म्हणून, की तुम्हाला वोट पाहिजे आहे
म्हणून मोठे मोठे घोषणा करायचे, मोठे मोठे दावे करायचे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बहिणींचा लाभ बंद करावा. हे कोण सांगताय तुम्हाला? कोण सांगताय? याबद्दल सुद्धा तुम्ही बोलणं हे गरजेचं आहे. ज्या बहिणींची ई-के-वाय-सी रखडलेली आहे, त्या बहिणींची ई-के-वाय-सी पोर्टल सुरू करून द्या. ज्या पद्धतीने लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे, त्या बहिणींना लाभ सुरू करून द्या आणि सगळे पेंडिंग हप्ते लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये क्रेडिट करायला सुरुवात करा. अन्यथा जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला इतक्या मोठ्या पराभवाला समोर जावं लागेल, हेच तुम्हाला कोणी थांबवणार नाहीये. बघा लाडक्या बहिणींनो, आत्ताची न्यूज आहे म्हटलं तुम्हाला. 27 जानची लाडकी बहीण योजना सातत्याने चर्चेत असते. ही योजना झाल्यापासून विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली होती. अद्याप योजनेवर विरोधक सातत्याने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात. अशातच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेत ₹2100 देणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते, परंतु याची अंमलबजावणी कधी होणार आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. यातच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मोठी अपडेट दिली आहे. राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी आहे. राज्यातील महानगरपालिका निवडणुकीचा धुरळा खाली बसतो ना बसतो. तोच 12 जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घेतलेल्या आहेत. या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कंबर कसली आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव येथे घेतलेल्या प्रचार सभेद्वारे करण्यात आलेला या झंझावाती प्रचाराद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे 28 जानेवारी रोजी परभणी, लातूर, सोलापूर जिल्ह्यात, 29 जानेवारीमध्ये सोलापूर, धाराशिव येथे, 30 जानेवारी रोजी सांगली जिल्ह्यात, 31 जानेवारी ते सातारा जिल्ह्यात, 1 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात, 2 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर आणि रायगड जिल्ह्यात शिवसेनेच्या मुसंडी प्रचार सभेत घेणार आहे. सातारा जिल्ह्यातील सभेत बोलताना एकनाथजी शिंदे म्हणले की लाडकी बहीण विधान केलेत आणि हे बघा इथे दिलेलं आहे. पण मला एवढंच म्हणायचं आहे की दादा तुम्ही सगळं करा. मान्य आहे तुम्ही सगळंच करा. तुम्ही सगळंच करत आहेत. महाराष्ट्राला लुटून खात आहे. मान्य आहे मला. पण तुम्ही जर अशा पद्धतीची वक्तव्य करता, आईची काटकसर पत्नीच्या डोळ्यातील अश्रू, तर ज्या बहिणींच्या डोळ्यामध्ये ऑलमोस्ट 1.5 करोड बहिणींच्या डोळ्यामध्ये दुःखाचे अश्रू आहे, तर याला पाहून तुम्हाला आनंद भेटतोय का? हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी सांगणं गरजेचं होतं. लाडकी बहिणीसाठी 45,000 कोटी वर्षाचा खर्च होता. भल्या भल्यांची हिंमत झाली नाही. मात्र जे घोडा घालायचे त्यांना 232 नंबरचा हा घोडा दाखवलाय. महाराष्ट्राच्या इतिहासात 232 जागा महायुतीच्या कधी निवडून आल्या नव्हत्या. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना भरभरून मतदान केले. माझ्या आईची काटकसर आणि माझ्या पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पाहिले होते, म्हणून मी विचार करून महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. ₹1500 खात्यात लाडक्या बहिणींना देतो. त्यांच्या अनेक सक्सेस स्टोरी आहेत. आता 1500 ऐवजी ₹2100 योग्य वेळी करणार हा शब्द लाडक्या बहिणींना दिला. आम्ही पाळणार, आम्ही बोलतो ते करून दाखवतो, असं एकनाथजी शिंदे यांनी म्हटलंय. हो, दादा तुम्ही बोलता करून दाखवतात. हे असं ना डायलॉग आहे रावडी राठोडमध्ये. जो मैं बोलता हूँ, वो मैं करता हूँ और जो मैं नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करता हूँ. म्हणजे तुमचं जे पुढचं वाक्य आहे ना, ते कुठे आहे? जे तुम्ही बोलत नाहीये ते करून दाखवलंय. अनेक लाडक्या बहिणींना ऑलमोस्ट आता जानेवारीचा जो हप्ता आहे, म्हणजे फेब्रुवारीमध्ये जो भेटेल, तर 1 करोड, 1.5 करोड बहिणी अपात्र ठरणार आहे. 1.5 करोड. मग यांचं हे न बोलता तुम्ही करून दाखवलं का? हे सुद्धा सांगा. कारण तुम्ही बोलणं गरजेचं आहे. दादा तुम्ही बोलणं गरजेचं आहे. जर तुम्ही बोलला नाही, तर काय होईल? आमच्या लाडक्या बहिणी तुम्हाला आता मतदान देणार नाही. कारण लाडक्या बहिणींना समजून गेलाय, की हे सरकार बोगस आहे. निवडणुकीच्या पहिले अनेक आश्वासन देतात आणि निवडणूक झाली, की लाडक्या बहिणींना पोरकं करतात. हेच या सरकारची शोकांतिका आहे आणि महाराष्ट्राची सुद्धा शोकांतिका आहे, की एवढं डिजिटल प्लॅटफॉर्म तुमच्याकडे आहे. महाराष्ट्र आयटी हब आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? अंगणवाडी सेविकांमार्फत काय करायचं आहे? फिजिकल व्हेरिफिकेशन करायचं आहे. वाह! कोण तुम्हाला बुद्धी देतं हेच समजलं नाही आम्हाला. स्वतः सरस्वती देवी तुमच्या जवळ येतं का आणि सांगतं का नाही तुम्ही असं करा. तर आम्हाला हे सुद्धा या ठिकाणी तुमच्याकडनं आणि महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे, की तुम्ही आता तरी योग्य पद्धतीने निर्णय घ्या आणि जो पेंडिंग लाभ आहे लाडक्या बहिणींचा, तो लाडक्या बहिणींच्या अकाउंटला जमा करा. अन्यथा लाडक्या बहिणींनो तुम्हाला या ठिकाणी मी सांगतोय निवडणूक झाली तर मतदान द्यायचं नाही, मतदान करायचं नाही. बरोबर? वेगळ्या पक्षाला द्या. कारण हे आता असे वागत आहेत, तर वेगळा पक्ष तुमची जी योजना आहे ते सुरू तर ठेवू शकतं, तुम्हाला पैसे तर देऊ शकतं. 1 करोड बहिणींचा लाभ बंद झाला आतापर्यंत आणि या महिन्यामध्ये जानेवारीचा हप्ता अजून 57 लाख बहिणींना भेटणार नाहीये. कारण निकष चेक केला जाणार आहे. आणि हा काहीच नाहीये. हा लाडक्या बहिणींमुळे इश्यू नाहीये. हा सरकारमुळे इश्यू झालेला आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो नक्की या व्हिडिओला महाराष्ट्रातील बहिणीपर्यंत पोहोचवा, की लाडक्या बहिणींना समजेल, की आता काय करायचं आणि काय नाही करायचं. इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. आणि लाडक्या बहिणींनो फक्त आणि फक्त संविधानाचा विजय व्हायला पाहिजे, सरकारचा विजय व्हायला नको. कारण
हे सरकार लाडक्या बहिणींना अगदी मूर्ख काळत बनवत आहे आणि निवडणूक आली का असे आश्वासन देतात आणि निवडणूक गेली का तुम्हाला अपात्र केलं जात आहे. तर नक्की लाडक्या बहिणींनो थोडासा सपोर्ट असू द्या, प्रेम द्या आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाकत चला.